स्नेहल दर्पणकर SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर पाहूयात आजची विशेष स्टोरी। आजच्या डिजिटल युगात मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्ही हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेले आहेत। काम असो, शिक्षण असो किंवा मनोरंजन, सर्व काही स्क्रीनवर अवलंबून आहे। पण वाढत्या स्क्रीन टाइमचा आपल्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो, याच विषयावर आजची ही स्टोरी असणार आहे। स्क्रीन टाइम म्हणजे नेमकं काय? मोबाईल असो, संगणक असो किंवा टीव्ही समोर आपण घालवलेला वेळ म्हणजेच त्याला स्क्रीन टाइम म्हटलं जातं। आज अनेक लोक दिवसातून तासनतास स्क्रीनवर वेळ घालवत आहेत। विशेषतः तरुण पिढ्यांमध्ये हा ट्रेंड अधिक वाढताना दिसत आहे। शारीरिक आरोग्यावरती याचा काय परिणाम होतो? जास्त वेळ स्क्रीन समोर बसल्यामुळे डोक्यावरती ताण येतो, डोळेदुखी होते, मानदुखी होते आणि पाठीच्या समस्या वाढतात। तसेच सतत बसून राहिल्यामुळे शारीरिक हालचालही कमी होते आणि त्यामुळे फिटनेसवरही परिणाम होतो। मानसिक आरोग्यावरती काय परिणाम होतो? स्क्रीन टाइमचा परिणाम फक्त शरीरावरच नाही तर मनावरती सुद्धा होतो। जास्त वेळ सोशल मीडिया वापरल्यामुळे तुलना, ताण आणि चिंता वाढू शकते। झोपेच्या वेळेत स्क्रीन वापरल्यास झोपेची गुणवत्ता कमी होते आणि त्यामुळे मानसिक थकवा जाणवतो। संतुलनाची गरज। तज्ञांच्या मते स्क्रीन वापरणं पूर्णपणे टाळणं शक्य नाही, तर त्याचा मर्यादित वापर करणं अत्यंत आवश्यक आहे। नियमित ब्रेक घेणे, फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढवणे आणि झोपेपूर्वी स्क्रीन टाळणे या सवयी अंगीकारणं गरजेचं आहे। तंत्रज्ञान आपल्या आयुष्याचा भाग आहे, पण त्याचा योग्य वापर करणं ही खरी गरज आहे। कारण जास्त स्क्रीन टाइम आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतो। तर या आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह न्यूज साठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।